हॅलो फ्रेंड्स, आजचा टॉपिक आहे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी कशी मिळवावी. तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. आपण सरळ सेवा भरती थ्रू आपण जाऊ शकतो आणि त्यानंतर MPSCमधून जाऊ शकतो. MPSC विविध एक्झाम्स कंडक्ट करतात. त्याला 3 स्टेजेस, एक्झामच्या पातळीनुसार त्याला 3 स्टेजेस राहतात. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. सपोज क्लरिकल एक्झाम राहिल्या तर प्री, मेन्स आणि टायपिंग. आणि PSI सारखी एक्झाम राहिली तर प्री, मेन्स, फिजिकल आणि इंटरव्ह्यू. वेगवेगळ्या एक्झाम्सनुसार, वेगवेगळ्या एक्झाम्सच्या पातळीनुसार त्याचे टप्पे ठरलेले असतात. मी तुम्हाला सांगणार आहे सरळ सेवेबद्दल. तर सरळ सेवेबद्दल सांगायचं झालं तर सरळ सेवा एक्झाम ही अशी एक्झाम आहे ज्यामध्ये ओन्ली एक एक्झाम देऊन आपण गव्हर्मेंट जॉबवर लागू शकतो. आणि सरळ सेवा एक्झाममध्ये 4 सब्जेक्ट राहतात: मराठी, इंग्रजी, GK आणि मॅथ्स, रिझनिंग. तर अतिशय कमी वेळामध्ये लवकरात लवकर झटपट नोकरी मिळवण्यासाठी सरळ सेवा भरती ही एकदम अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे जे विद्यार्थ्यांकडे खूप कमी टाईम राहिलेला आहे आणि लवकर जॉब पाहिजे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरती मला तरी वाटते की योग्य राहील करणे. कारण की एकच टप्पा आहे आणि एका टप्प्यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंगसुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. MPSC एक्झाममध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहते, बट या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचे राहत नाही.